बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. बापूजी म्हणतात परम शांती. बेहदच्या अमर परिवाराला बेहदची परम शांती. सर्व खुश आहेत ना मुलांनो? या परम शांती परम सुखाचा अनुभव करत आहात ना? जीवनमुक्तीचा अनुभव, इथे एकदम जीवनमुक्ती नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा होत आहात ना? अनुभवात फसून पडलेले आहात की देह आणि देह संबंधितामध्ये फसलेले आहात? दुःख देणारे कोण आहेत? तर तेच आहेत. गीतेत सुद्धा सांगितलेले आहे की दुःख देणारे तेच आहेत जे कर्मबंधनाने मिळालेले आहेत. तर तुम्ही कर्मातीत अवस्थेच्या दिशेने जात आहात ना? सर्व मुले जेव्हा कर्मातीत अवस्थेत जाऊन भावातीत बनतील तर गुणातीत सुद्धा बनतील. त्रिगुणातीत म्हणजे सतो रजो तमो भावनांच्या पलीकडे तुम्ही जाणार ना? तर सतो रजो तमो त्रिगुणातीत, तेव्हा गुणातीत बनणार, तेव्हा कर्मातीत बनणार. जर भावातीत नाही बनले तर कधीही कर्मातीत बनणार नाही. आणि भावनात फसले गेले तर आता येणारा पुढील काळ आहे ना, तो खूप भयानक आहे. पुढच्या वर्षीच्या अखेरीस ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपासून तुम्ही ते बघणार आहात. देश आणि दुनिया या दोघांची हालत काय होते ते तुम्ही प्रत्यक्ष बघणार आहात. आता प्रकृतीचे पाचही तत्व तमोप्रधान झालेले आहेत. लोक तमोप्रधान बनलेले आहेत. कलियुगात 800 करोड लोक आणि सूक्ष्म वतनामधील त्यांचे पण व्हायब्रेशन्स असतात ना, तर ते माणसांच्या कित्येक पटीने आहेत. ते पण विचार करतात, ते पण अडकून पडलेले आहेत. तर साकारी आणि आकारी सर्व निगेटिव्ह वायुमंडळ आहे. निगेटिव्ह विचार आहेत, तर जसे लोकांचे विचार आहेत त्यानुसारच वायुमंडळ बनत असते ना. आणि हे वायुमंडळ 5 तत्वांवर इफेक्ट करत असते. म्हणून आता त्या वायुमंडळाला बदलायची वेळ आलेली आहे. सर्वांना परमशांतीने भरून टाकायचे आहे. बेहदच्या मुलांची ड्युटी काय आहे? आत्मस्वरूपात स्थित होऊन परमशांतीच्या व्हायब्रेशन्सने समस्त मल्टिवर्सला भरून टाकायचे आहे. करणार ना तुम्ही? सेवेने भाग्य बनवणार ना? कारण काही मुले करू इच्छित आहेत परंतु करू शकत नाहीत, कारण त्यांचे कर्मबंधन आड येतात. घरी गेल्यावर ते फसले जातात. घरात असुरांच्या सोबत त्यांना राहावे लागते. घरात सर्व काटे आहेत ना, त्या काट्यामध्ये एक फूल आहे. एक फूल बिचारे काय करेल? दिवसभर काटे टोचतात ना. असुरसुद्धा सूर बनतील, भोगीसुद्धा योगी बनतील, सगळे सुधारले जातील आणि नंतर अखेरीस तर साक्षात्कार करणारच आहात. मुलं फरिश्ता स्वरूप बनतील तर ते साक्षात्कार करतील. नंतर लोक रडतील, ओरडतील, माफी मागतील. आम्ही खूप दुःख दिले, खूप त्रास दिला म्हणून कबुली देतील. पण त्यावेळेला काय होईल की कुणी विचारसुद्धा करणार नाही, त्यांच्याकडे बघणारसुद्धा नाही. इथे तर शीश महाल बनणार आहे. सर्व काही पारदर्शक होणार आहे. इथे काय बनणार आहे? तर शीश महाल बनणार आहे. तर प्रत्येकजण स्वतःची केस त्या आरशात बघणार आहेत. फेस इज द इंडेक्स ऑफ द माइंड. स्वतःचे न्यायाधीश स्वतःच बनतील, दुसऱ्यांचे नाही. दुसऱ्यांना तर आता ही वेळ आहे. बघून न बघितल्यासारखे करणे, ऐकून न ऐकल्यासारखे करणे, वाणीच्या पलीकडे जाणे, आवाजाच्या पलीकडे जाणे. आता स्मरण कुणाचे करायचे? की आता आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याचेच आपल्याला स्मरण करायचे आहे. बुद्धीने बेहदच्या परमधामामध्ये राहायचे आहे. तिथून शक्ती उतरवून आत्म्याचा साक्षात्कार करायचा आहे. तुम्ही आत्मस्वरूप बना. संपूर्ण घर लाईट हाऊस बनवा. तर नंतर हळूहळू सगळं काही बदलून जाईल. आपल्याला सगळ्यांना बदलायचे आहे. आपल्याला कुणाचा बदला घ्यायचा नाही, तर त्यांना बदलायचे आहे. आपल्याला सगळ्यांना बदलायचे आहे. परमशांतीच्या व्हायब्रेशन्सनी दुःख देणाऱ्यांना सुद्धा सुख द्यायचे आहे आणि आपोआपच आपल्या घराला लाईट हाऊस बनवायचे आहे. परमसुख सगळ्यांना द्यायचे आहे. सुख नाही तर परम सुख द्यायचे आहे. इथेच सगळ्यांना परमसुख, परमशांती द्यायची आहे. यामुळे तत्व बदलून जातील. परमसुख, परमशांतीच्या व्हायब्रेशन्सनी सर्व काही बदलून जाईल. आपल्याला सगळ्यांना बदलायचे आहे. आणि देखते हुए नहीं देखना है, सुनते हुए नहीं सुनना है, वाणी से परे, आवाज से परे सभी बच्चे पाहिजेत, असे बापूजींनी आपल्याला सांगितले, जेणेकरून मुलं आत्मस्वरूप कायम राहू शकतील. यात बेहदच्या मुलांची खूप मोठी जबाबदारी आहे. बेहदच्या मुलांना स्वपरिवर्तन आणि आता स्वपरिवर्तनावर, आत्मस्वरूपावर जास्त भर द्यायचा आहे. एक सेकंदसुद्धा वाया घालवायचा नाही.
तर निरंतर कर्मयोगी होऊन राहायचे आहे, कारण आता वेळ नाही. निरंतर कर्मयोगी नाही बनले तर भविष्यात येणारे आत्मे इतके तयार होतील की ते आत्तापर्यंत इतक्या वर्षात आत्मस्वरूपाचा अनुभव करत आहेत. ते लोक एका दिवसात ज्ञान समजून घेतील. जे ज्ञान समजायला तुम्हाला वर्ष 2 वर्ष लागली, ते आत्मस्वरूपात बसतील आणि एका दिवसातच ज्ञान समजून घेतील. कारण अशा संस्थांमध्ये त्यांच्याकडे शिस्त, स्वयंशिस्त आणि धारणा स्वरूप होऊन राहणे याची प्रॅक्टिस आधीच झालेली आहे. त्यामुळे पहा, ते एव्हर रेडी आहेत. म्हणूनच आता तुम्हाला ही संधी मिळालेली आहे की पुढील काळात येणारे आत्मे इतके पॉवरफुल असतील, इतके पॉवरफुल असतील की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाहीत. कारण की वेळ समाप्त करायची आहे आपल्याला. एका बाजूला होईल महाकाल अग्नी आणि एका बाजूला परमशांती होईल. बेहदच्या मुलांच्याकडे असेल परमशांती आणि सामान्य दुनियेकडे महाकाल अग्नी असेल. हाहाकार आणि जय जयकार दोन्ही एकाच वेळेला होणार आहे. इथेही मुले पुरुषार्थ करणार नाहीत तर शिक्षा त्यांना मिळेल. जे पुरुषार्थ करणार नाहीत त्यांना नक्की शिक्षा मिळेल. त्यागी तपस्वी तुम्ही नाही बनलात, नष्टोमोहा नाही बनलात, देह आणि देहाच्या संबंधितांमध्ये फसून राहिलात, त्यांच्या मागे वेळ आणि शक्ती खर्च केलीत तर काहीही मिळणार नाही. अखेरीस ते आत्मे लाईट हाऊस बनवू शकणार नाहीत. वरदान दिल्यानंतर सुद्धा, वरदान मिळाल्यावर सुद्धा लाईट हाऊस बनवण्याचा प्रयत्न तर करतील. आज या 3 दिवसांमध्ये जी मुले आलेली आहेत त्यांना वरदान तर मिळालेले आहे. त्यांचे घर लाईट हाऊस बनेल. सर्व मुलांचे तर 10 कलेचे घर आणि विदेशामध्ये राहणाऱ्या मुलांचे 20 कलेचे घर लाईट हाऊस बनून राहील. जे बेहदचे बच्चे या 3 दिवसांमध्ये आलेले आहेत त्या सर्वांचे, जी कुणी मुलं आलेली आहेत त्यांना हे लाईट हाऊस बनवण्याचे खूप मोठे वरदान आज मी देत आहे. अंतिम वेळेला 4ही बाजूंनी हाहाकार होईल आणि तडफडणारे आत्मे तुमच्या घरात एंट्री करतील. कारण की तुमच्या घराचे आभामंडळ किती, तर ते 100 फुटाचे आभामंडळ असेल. किती असेल? तुमचे घर 100 फुटांपर्यंत आणि 10 कलेची परम लाईट असणारे असेल. काहींचे 200 फुटांच्या पर्यंत होईल. तो पॉवरफुल असेल ना, कारण की तो बेहदचा आत्मा आहे. तो स्वतःची आपली शक्तीसुद्धा जनरेट करेल. ते 10 कलेचे, 20 कलेचे पॉवरफुल आत्मे असतील. जे आत्म्यांना खाणारे आत्मे असतात, म्हणजे निगेटिव्ह आत्मे असतात, ते सुद्धा आतमध्ये येऊन तुमच्या घरात म्हणजे लाईट हाऊसमध्ये येऊन विलीन होऊन जातील. काय करतील? बघतील इथे तर खूप पॉवर आहे, खूप पॉवर आहे, तर इथे येऊन ते शांती अनुभव करतील. नुसती शांती नाही तर परमशांतीचा अनुभव करतील. ते तर निराकारी स्टेजमध्ये असतील, तर परम लाईट त्यांना दिसणारच नाही. इथली पॉवर घेण्यासाठी ते आत येतील आणि आत इतकी पॉवर असेल तर ते त्यात विलीन होऊन जातील, मुक्त होऊन जातील. मुलांना असे करायचे आहे, तुम्हा मुलांना हे करायचे आहे. या 3 दिवसांमध्ये जी मुले आलेली आहेत यांना तर विशेष वरदानसुद्धा मिळालेले आहे. शक्तीसुद्धा खूप दिलेली आहे. या 3 दिवसांमध्ये येणाऱ्या मुलांना बेहदच्या पित्याकडून आणि दादाजींच्याकडून 50-50% म्हणजे 100% पॉवर मिळेल. आणि मी इथून माझ्यासमोर सुद्धा तुम्हाला पॉवर देत आहे. आज तुम्ही मुलांनी इथले म्युझियम पाहिले असेल तर त्या म्युझियममध्ये परम लाईट भरून ठेवलेली आहे. त्यामुळे तुमचे सूक्ष्म शरीर, कारण शरीर चार्ज होऊन जाईल. तुम्ही तिथे 2 ते 4 तास जरी राहिलात, तिथे बसून योग केलात, जरी अर्धा ताससुद्धा तिथे बसून योग केलात, तर तुम्ही स्वतःचे घर लाईट हाऊस बनवण्या इतकी पॉवर घेऊन जाणार. इथूनच लाईट हाऊस तुम्हाला बनवायचे आहे. तुमचे घरसुद्धा लाईट हाऊस बनेल. हे सुद्धा लाईट हाऊस बनेल. आपल्या घराघरामध्ये लाईट हाऊस बनवून खूप साऱ्या लोकांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्याची जबाबदारी तुमची आहे. पहा मुलांनो, विदेशामध्ये जे सर्वात मोठे पॉवर हाऊस बनणार आहे ते लंडनमध्ये बनणार आहे. आता ते सूक्ष्म वतनामध्ये बनत आहे आणि तिथे काम चालू आहे. लंडनमध्ये सूक्ष्म वतनामध्ये काम चालू आहे. तर वरती सूक्ष्म वतनामध्ये 120 कलेचा गोळा बनवून तिथे 1000 किलोमीटरपर्यंत आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्यासाठी तयारी चालू आहे. नंतर खाली जी मुले आहेत त्यांना तिथून पॉवर सप्लाय होईल. पुढे जाऊन असाच एक गोळा अमेरिकेत सुद्धा बनवणार आहोत. अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डरवर असा 100 कलेचा गोळा वरती सूक्ष्म वतनामध्ये बनणार आहे.
आणि युरोपच्या लंडनमधल्या संपूर्ण युरोप खंडाचे लाईट हाऊस तिथे बनणार आहे. असे संपूर्ण अमेरिका खंडाचे लाईट हाऊस अमेरिकेतील कॅनडामध्ये बनणार आहे. तिसरे लाईट हाऊस रशियात नास्तिकांच्यासाठी बनवणार आहोत. तिथे नास्तिकांना भस्म करून टाकलं जाईल. रशिया, चीन दोन्हीमध्ये आपण हे करणार आहोत. आत्म्यांना मुक्ती तर द्यावी लागणारच ना. या गोळ्याला पकडून पकडून आत्मे मुक्तीसाठी येतील. तर तो गोळा 100 कलेच्या पॉवरचा असेल आणि येताच एका सेकंदात आत्मे मुक्त होऊन जातील. हे सर्व सूक्ष्मवतनामधील लोक पुढील प्लॅनिंग करत आहेत. परंतु तो गोळा थोडा वरती असेल. मुलांच्या घरामध्ये इतकी लाईट असेल की मुलेच सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती देतील. तुमच्या घरातच मुक्ती जीवनमुक्ती होईल. असे नाही की तुमच्याकडे सुद्धा खूप पॉवर आहे. बेहदच्या सर्व मुलांच्याकडे पॉवर आहे आणि आम्हाला तुमच्या मार्फत सर्वांना मुक्ती जीवनमुक्ती द्यायची आहे. आमच्यासाठी सर्व आत्मे एक समान आहेत ना. कमीत कमी 10 कलेच्या पॉवरपेक्षा कमी पॉवरवाले आत्मे मुक्त होतील. विदेशामध्ये 20 कलेपेक्षा कमी पॉवरवाले आत्मे मुक्त होतील. आता पुढे जाऊन 20 कलेचा विचार चालू आहे. रिफायनिंग अँड चेंजिंगमध्ये 20 कलेच्या खालील आत्म्यांना मुक्त केले जाईल. कारण की 100 कलेचे नवे मल्टिवर्स बनेल. त्यात 20 कलेपेक्षा खालील आत्म्यांना ठेवतील तर अधःपतन होईल. दुसऱ्यांदा आत्म्यांचे कधी पण अधःपतन होऊ शकते. म्हणूनच ते टाळण्यासाठी 100 कलेचे नवीन मल्टिवर्स बनवायचे आहे. म्हणून आता समस्त मल्टिवर्सचा नवीन प्लॅन रिफायनिंग अँड चेंजिंग सर्व काही होत आहे. सूक्ष्मवतनामध्ये सर्व काम करत आहेत. काम चालू आहे ना. सगळे तयार आहात ना. कर्मबंधनातून फक्त एका सेकंदात मुलांना मुक्ती मिळेल. हो, खरंच केवळ एका सेकंदात ही सर्व प्रक्रिया होणार आहे. एखाद्या आत्म्याकडून अतीव पाप झालेले असेल परंतु तो पित्याला जाणत असेल, परमपित्याचे नाव घेत असेल तर लगेच 10 कलेच्या पॉवरचा गोळा येऊन सरळ त्याच्या आत्म्यामध्ये प्रवेश करेल. गरज पडल्यास सरळ 20 कलेच्या पुढे सुद्धा त्याची पॉवर वाढवतील. असे पहा की 2018मध्ये 0.25 कलेच्या पॉवरचा गोळा आला होता. ते पण त्याला डायरेक्शन दिलेले नव्हते. तसेच सूक्ष्मवतनामध्ये खूप भूत प्रेत बसलेले होते. ते वाट पाहत होते की ते सर्व पुढे आले आणि हजार भूत एकत्र येऊन त्या सर्व पॉवरला त्यांनी शोषून घेतले. तो एक प्रयोग होता मुलांनो. तो 2018मध्ये एक एक्सपेरिमेंट होता. तेव्हा 2018 पासून एक्सपेरिमेंट चालू आहेत आणि 2019मध्ये पण खूप एक्सपेरिमेंट झाले. सूक्ष्मवतनामध्ये 2019, 2020, 2021 आणि आता सुद्धा एक्सपेरिमेंट चालूच आहेत. आपल्याला हे 100 कलेचे मल्टिवर्स परिवर्तन करताना कालाग्नी पैदा करावा लागणार नाही आणि तत्वांचे परमतत्वांमध्ये परिवर्तन करायचे आहे. परंतु जे आजपर्यंत असे अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलयामध्ये झालेले नाही असे परिवर्तन आपल्याला करायचे आहे. कल्पप्रलयामध्ये सुद्धा कालाग्नी 5 तत्वांना जाळून भस्म करून टाकतो. महाकल्पप्रलयामध्ये सुद्धा कालाग्नी निर्माण होत असतो. महाकाल प्रलयामध्ये सुद्धा महाकालाग्नी निर्माण होत असतो. आता सर्वजण बघतील, विचार करतील की कोणती तरी एखादी प्रक्रिया मिळून जाईल. त्यामुळे स्थूल तत्वांना कालाग्नीमध्ये जाळून भस्म करण्याची गरज पडणार नाही. नाहीतर जळतील. मग काय करणार? जी मुलं आत्मस्वरूप बनतील, आता जी मुलं तयार आहेत आजच्या तारखेला, जी मुले आत्मस्वरूपात राहून पुरुषार्थ करत आहेत, ज्ञान, योग, सेवा, धारणा करत आहेत, अशा मुलांना अंतिम वेळेला खूप हेल्पलाईन मिळणार आहे. आता सुद्धा खूप हेल्पलाईन मिळत आहे. तुम्हा मुलांना पत्तासुद्धा लागत नाही. तुम्ही विचार करायच्या आधीच हेल्पलाईन मिळत आहे. कारण की तुम्हाला तुमच्या भविष्याचा पत्ता नाही. प्रत्येक मुलाबरोबर जे निश्चयबुद्धीवाली मुलं आहेत, निश्चयबुद्धी विजयंती असे आपण म्हणतोच ना, तर त्यांच्याकडे पित्याचे एक रूप नेहमीच राहत असते. सुरुवातीला आकारी रूप राहत होते. आता तुमच्या इथे निराकारी रूप सुद्धा जोडीला ठेवलेले आहे. ते तुम्हाला हेल्पलाईन देत आहे. तुमचे आभा मंडळ बदलत असते. तुम्ही जिथे फसणार आहात तिथे तुम्हा मुलांना हेल्पलाईन पाठवून देतात. आज बघा, काही बिचाऱ्या मुलांची ट्रेन लेट झाली होती. काही जणांचे फ्लाईट रिशेड्यूल झालेले आहे. मुलं आता हळूहळू भेटू इच्छित आहेत. भेटतील पुढच्या वर्षी. मी तर भेटणारच आहे. परंतु मुलांना खूप मुश्किल होणार आहे. पुढच्या वर्षी एकदा भेटूया. हे सोपं नाही एवढं भेटणं.
सोपं नाही. ऑक्टोबर नोव्हेंबरचा प्रोग्राम बनवूया आत्ताच सांगून टाकतो, कारण तुमचे संकल्प चालायला नको. काही मुलं विचार करतील भेटतील की नाही भेटणार. या वेळेला सुद्धा सर्वांच्या संकल्पाने साक्षी दिदी आणि अनंत भैया पुन्हा पुन्हा माझ्या मागे लागले होते की भेटा बापूजी भेटा. यावेळेस सुद्धा आपला 40 मिनिटांचा प्रोग्राम होता, परंतु तो डबल होऊन जातो, 80 मिनिट होऊन जातो. असं काही नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार करावे लागते ना. आणि तुम्हा मुलांचे प्रेम माया मला खेचून आणते मुलांनो. कारण आता हे दोघे करतात, दोघे मिळून करतात, सर्व काही तेच करतात. मी तर त्यांना विचारत सुद्धा नाही की काय करत आहेत, आणि माझ्याकडे सुद्धा वेळ नाही. मी तर त्यांना विचारत सुद्धा नाही. या दोघांना तर मी व्हॉट्सअपसुद्धा करत नाही. काही इमर्जन्सी असेल तर 2 शब्द सांगितले आणि बात खतम. कारण माझ्याकडे एवढा वेळ नाही, त्यांच्याकडे सुद्धा वेळ नाही. दोघांच्याकडे खूप खूप काम आहे. दिवस रात्र ते सतत कामात व्यस्त असतात. दोघेही दिवस रात्र कामात गुंतलेले असतात, कारण हे लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे ना. लवकरात लवकर वेळेला वेळेच्या आधी परिवर्तित करायचे आहे. परमशांती. मित्रांनो, हा बापूजींचा अनमोल व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति। Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की पर